गुड मॉर्निंग, द नेक्स्ट डे इन मुंबई. सकाळचे 8 वाजलेत. बाहेर बघा व्ह्यू किती मस्त आहे. फुल क्लाउडी वेदर आहे. पाऊस येतोय थोडा थोडा. आम्हाला आता जायचंय आमच्या रिसॉर्टला. आणि हे बघा हे काय करतात. हे बघा कशात झोपलेत हे. नितीन फोन बघतोय. आम्हाला जायचंय लवकर आवरायचंय पण हे काय उठतच नाहीयेत. एवढे मस्त झोपलेत. होय चला उठा. हे बघा या व्लॉगर स्नेहल. हा सारंग कसा झोपलाय गुपटून गुपटून. कसा बघतोय टक्क मक. छान वातावरण आहे मस्त एकदम क्लाउडी क्लाउडी. ट्रेकिंग आवडतं का? हा रस्ता असा टाइमलॅप्स काढ ना असं भारी फास्ट. एक्सक्यूज मी सर, तुम्हाला ट्रेकिंग गाडी पेटी काय विचारते तुम्हाला. म्हणलं ट्रेकिंग आवडतं का तुम्हाला? हा मला ट्रेकिंग आवडतं खरं. आपण करायचं ते एखादं. हा मला आवडेल करायला. आणि ट्रेकिंग सोबत ऐक ना, ट्रेकिंग सोबत कुकिंग पण आवडतं मला. कुकिंगला मी काय करतो, गॅस घेऊन जातो. गॅस सोबत किती 1 किलोमीटर. आज उपवास आहे सावली म्युझिक कंपनीचे मालक आहेत हा हे तुम्ही. म्युझिक बस आणि आज चांगलं काम केलंय. लय पैसे वाचले. हो दुपारचं 1 बिल वाचलं, रात्रीचं 1 बिल वाचलं. हे रेकॉर्ड होतं. नितीन सरांच्या बघा रेकॉर्ड होतं. हा कॅमेऱ्याचं बघ हे फ्लिप करायचं. तुमच्याकडे पण फ्लिप करू शकतो. आमच्या काय मॅटिंग बघ ना कसलं भारी. किती झालं रे. उपवास करा रे उपवास. पैसे वाचतील. आधार नमस्कार मंडळी. तर आज आहे आषाढी एकादशी. त्यामुळे आज आपण सगळ्यांचा उपवास आहे. आज आम्ही फिरायला आलो. तर नितीन म्हणतो बरं झालं आज उपवास आहे. पैसे वाचले आपले. दुपारचं बिल वाचलं, रात्रीचं बिल वाचलं. तर आता आम्ही काय करणार आहे, फळं विकत घेणार आहेत आणि फळावरतीच राहणार आहेत. आणि नितीन म्हणतो ते की आपण ट्रेकिंगला जाऊ गॅस घेऊन, लाईटर घेऊन. पुढे 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 पुढच्या तर आपल्याकडे काडी पिटी आहेच. चालती मिरची काढी घेतली आमच्याकडे. मग रॉकेलचं काम. ते काम मी करेल काय अडचण नाही. कुठे चांगलं रॉकेलचं काम सांगा. संत पिलचा आटा बॉम्ब आहे तो. एखाद्यावर पडली की त्याचा कार्यक्रम. व्हेरी गुड. आपली ट्रान्सपरंट आहे ह्याच्यावरती डिझाईन आहे. आम्ही कर्जत जवळ थांबलोय. इथे थांबलो होतो काहीतरी घेण्यासाठी. काही गोष्टी घेतल्यात. स्नेहाल त्याच्यात गाडीमध्ये वेट करत होते आमचा, कारण सारंग झोपलेला आहे. 702K. पोस्ट टाइम झाला 30. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळपासून कॅमेरा ह्या दोघांच्या हातात होता आज. हा तर इथून आधीचं जे पुढचं तुम्ही बघितलं होतं शूट, ते सगळं ह्या दोघांनी शूट केलेलं होतं. सो मी कॅमेरा आता हातात घेतलेला आहे. आणि आज आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला, कात्रजमध्ये जे आहे. रिसॉर्टचं नाव काय होतं दादा? सॉरी कर्जत. हा मी कात्रजच काय तोंडात काय माहिती. आम्ही चाललो कर्जतला. आणि हा आणि रिसॉर्टचं नाव काय? एम्ब्रोज. हा वाव. तर एम्ब्रोज नाही आहे, त्यांच्या रिसॉर्टचं नाव वेगळं आहे. सेंटोरिनी रिसॉर्ट आहे. सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत. आणि आज आहे एकादशी, सो उपवास सुद्धा आहे. सकाळी नाश्ता करून निघालो
आणि आता आम्ही जरा थांबत चाललेलो आहोत. थोडे फळं वगैरे घेतोय खायला, कारण की रिसॉर्टला तर काय भेटेल काही नाही उपवासाचं. सो 1 मिनिट, इकडे विठ्ठलाची अशी. अरे आठवते तुला अनामिका, अभुनीने इकडे येऊन शूट केलंय. दर्शन घेऊया आपण. काय उतरायचं? वा, देवाचीच इच्छा होती. सो मूर्त बघा किती सुंदर आहे इथे. सो आम्ही आता इथून दर्शन घेतलं. सारंग झोपला आहे तर गाडीतूनच दर्शन घेतलं. आणि आमचा मगाशीच गाडीत विषय झाला होता की कुठे विठ्ठलाचे मंदिर दिसलं वगैरे, तर आपण थांबू दर्शन. सो देवाचीच इच्छा होती आणि देव आमच्या समोर आले. हो, केक पण घ्यायचा आहे आता. उद्या संग्रामदादांचा बर्थडे आहे, सो त्याच्यासाठी आम्ही इकडचा प्लॅन केलेला आहे. आणि आमचं चेकिंग होतं 1 वाजताचं आणि आम्ही पोचणार आहोत 2 वाजता. आणि अजून थोडा वेळ उशीरच झाला या बायकांना आवरायला. आम्ही तर आवरून रेडी बसलो. हो ना, ठीक आहे. तर मग व्लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता आम्ही 15 मिनिटात पोचणारच आहोत. तर आमचं जिथे रिसॉर्ट आहे तिथला व्ह्यू खूप भारी वाटतंय. आणि ॲक्च्युली पाऊस भरपूर आहे इथे पडून गेलेला, त्याच्यामुळे एवढं ग्रीनरी आहे ना. आणि रोड पण एकदम बेस्ट आहे. सो असं झालंय, कधी 15 मिनिटं कंप्लीट होतील आणि आम्ही कधी पोहोचू. एकदम कोकणात आल्यासारखी फिलिंग येते इकडचं गाव. छोटे पिल्लं बाजूला गेले की नाही? गेले असतील बाजूला. उतरू का? सो इथे ना कोंबडीचे पिल्ल होते समोरच. ते नाही इथंच आहेत. या किती छोटे छोटे आहेत. पुढे पण आहेत. थांबा पुढे गेली का ती? हा, हे तर कोकणात आल्यासारखंच वाटतंय. बरं झालं मी उतरले, ते पिल्लं सगळे तिकडेच होते समोर. हो, नाही कळत. खूप सुंदर असं गाव आहे. भल्याची वाडी या गावचं नाव आहे. आणि इथे छोटे पोरं किती छान खेळत आहेत. सो फायनली आम्ही 1 मिनिटात पोचतोय. आणि इथे व्ह्यू बघा किती छान आहे. थँक्यू बोला सगळ्यांनी मला. मी एक कंपनी चालू करू का? नाही परत एक साथ. मलाच वाटतंय मी आहे ना अशी ऑर्गनाइजची अशी कंपनी चालू करून देते, ज्याच्यामध्ये मी पॅकेजेस असे बुक करून देत जाईल लोकांना. एवढे भारी भारी स्पॉटचे. हो खरंय, वर्क करू पण आपण ह्याच्यावर. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी करू शकते ना ह्याच्यावर? ट्रिप प्लॅनिंग. हे बघा आता सो ह्यांचे ना असे 5-6 प्रकारचे आहेत काय म्हणतात विलास. तर आता आम्ही जेव्हा बुकिंग केलं ना तेव्हा 2च अवेलेबल होते. सो त्याच्यातून आम्ही एक डिसाईड केलेला आहे. सो आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. आणि बघू शकता किती सुंदर आहे इकडे सगळं. संध्याकाळी आपण बाहेरही फिरू शकतो. असं काहीच
काहीच आहे. कसं वाटतंय? एक नंबर भारी जबरदस्त क्या बात है. बहुत सारे हातच spot. नाही त्यांनी ना सगळ्यांचे वेगवेगळे केले. आता आपलं जिथे आहे ना आपलं ब्ल्यू वाला आहे. Ambrose take a हा. bite. हा आपला हा वाला आहे. सो अशी त्यांची आहेत सगळी इथे. अनामिका. Ambrose त्यांचं घे ना. हा सो हे आहे तू एक आम्ही हो सिंगल याच्यातच. असा काही एंट्रन्स आहे. हे लोक गेलेत पुढे. आपला आहे सँटोरिनी. ते इंडिव्हिज्युअल स्विमिंग पूल्स आहेत प्रत्येकाला. वॉट अ व्ह्यू. एवढं सुंदर आहे हे. काय आलं? व्हॉट अ व्ह्यू मॅन. हे सोफा कम आहे पण बेडच आहे की तो. त्याला काय. कडक सारंग. तू येस ओपन. काय नाही. छान हे नवीन बांधतायत ते. नवीन ते ब्रिज वगैरे बघ ना कसं केलं. एकदम आउट ऑफ. कडक विषय कडक झालंच नाही हे ओपनिंग पण. आणि इकडे तुम्ही जर गेलात इथनं आहे ओपनिंग बाहेर स्विमिंग पूलसाठी. असं काहीच आहे. फोटोज कडक येणार आहे आपले इथे. काय येणार. फोटोज कडक कसे कडक. कडक विषय. सारंगला बॉल पण नाही खेळायला. एक नंबर. तो लढायचं एक नंबर. हा एवढा रिच फील आहे ना. एवढा रिच फील. कडक एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही बघून म्हणजे पैसा वसूल आहे. हे बघा ना इकडे हे कपाट आहे त्यांचं बॅग्स वगैरे ठेवायला. हे असं ओपन होतं. डोअरची डिझाईन पण बघा. म्हणजे इंडियन असं काही वाटतच नाही. इट्स लाईक वायफायचा पासवर्ड आहे ना मॅसेज वी आर आउट ऑफ कंट्री राईट है ना. असं मला ते एवढे फोटोज काढायचे आहेत, एवढे फोटोज. सारंग बघ एसी. अजून काहीतरी सापडलंय. बाथरूम. शॉवर आहे. रेन शॉवर एकदम. आणि टॉयलेट पण सगळं आहे. बाथरूम इज लाईक अ बेड. एकदम मोठा. मला पण बनावं लागतं एक. सो रिसॉर्टची जेव्हा बुकिंग केली तेव्हा आम्ही सर्वच विसरलो होतो की आज एकादशी आहे. तर आम्ही इकडलं फूड काय ऑर्डर नाही केलं. सो आम्ही आता बाहेरून सगळं घेऊन आलो आहे उपवासाचं जे लागतं ते. इथे सारंग बनाना खात बसला आहे मस्तपैकी. सो आता थोडंसं खाऊ पोटभर आणि मग एन्जॉय. थोडंसं अरे असं शब्द नाही धरायचे. भावना बघायच्या. भावना. तुला नाही तू घे खा. सो मम्मा ऑन ड्युटी आणि पप्पा गायब. पप्पा काका माऊ आता मस्त पावसामध्ये भिजणार आहेत. इथे मस्त असा पाऊस पडतोय आणि मी आणि सारंग फक्त बघणार आहे आणि शूटिंग करणार आहे. भिजतोय का नाही. भिजले. सो मी इथनं पण तुम्हाला दाखवते व्ह्यू. असं काहीच आहे.
पाऊस आला. तो येईल तुमच्या. हळूहळू मागे डोक्याला लागेल. सो इकडे हे लोक आणि मम्मा आणि सारंग. आमचा फेस असा झालेला आहे. जा दादा. अरे येतातच माझ्या घरी. रिलॅक्स हो रे, थंडी लागायली, पाणी पडते. सो सारंग आणि मी असं एन्जॉय करतोय. वरून मस्त पाऊस येतोय. मी आता ड्रेस चेंज केला आणि सारंगला घेऊन छत्रीमध्ये आणि हे असे एन्जॉय करतात इकडे. सो मला सारंगमुळे खाली उतरता येत नाही. बिचारी अनामिका एकटी पडली. सो असं काहीच आहे इथे. इथे बाकी पण आहेत, येत आहेत. नाही उतरणार आहे. पाऊस येतोय हो, त्याला नको वाटते. पाणी आवडते यार. त्याला उघडा करून आणू. नाही उघडं नको, त्याचे पाय टेकू फक्त. गेला मग त्याचा डायपर काढला असता ना. शूटिंग सुरूच आहे का? हो. स्नेहल तू ये ना. मला तसंही आवडत नाही पाणी जास्त. आणि आता आम्ही एन्जॉय करतोय स्विमिंग पूल मध्ये. त्याला आत यायचंय. काय आमचा विला मस्त छान असा पाऊस पडतो वरून आणि आम्ही खाली मस्त पाण्यामध्ये. सगळे दिसतात. थांब, त्याला मी बघू काय करतो. इकडे याची शूट करतो. चल मज्जा कर. ओला केला कॅमेरा. नाही. हा ओला केला. ओला कुठं केला मी? ओला केलाय. अगं वरून पाणी पडतंय ना. शिट, एवढा ओला गेलाय. आता जाऊ का पाण्यात? जाऊ का पाण्यात? नको प्लीज. अरे तो 8 फुटापर्यंत खाली जातो. हो पण नको, त्याला यायचंय. शारंग बापू, शारंग बापू. हे पकड, हे पकड. ओय पोरी, हे तर पकड. चालू आहे का बंद आहे? चालू आहे. काय पाहिजे? छान वाटतंय. हा त्याच्या डोक्यात पाणी पडते. छत्रीवर वरून ठेवते. काय 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 ते पाणी तो पाहिजे. पाण्यात यायला हट्ट करतोय आता. काय पकडते? बॉल दे ना, बॉल दे ना. आणि मी काय बॉल दे ग, तो वाला दे. तुम्ही खेळाय. सो थोड्या वेळ आराम केला रूममध्ये. सारंग पण झोपलेला होता आणि आता बाहेर आलो आहे आम्ही थोडं रेडी होऊन आणि रिसॉर्टच्या बाहेर चाललो आहे. इथे खूप छान छान क्लायमेट आहे, प्लेसेस आहे. तर चाललो आहोत आता आम्ही बाहेर फोटोशूट करायला, काही व्हिडिओज काढू. सारंगची मस्त झोप झाली. सारंगलाच फुल स्लीव्सचं सगळं घातलं ड्रेस, कारण की गारवा नको वाटेल. आणि सारंग पण स्विमिंग पूलमध्ये गेला होता. सो इथे ना अजून 2 लहान बेबी आहेत. सारंगपेक्षा लहान आहे आणि एक सारंगपेक्षा मोठा आहे. म्हणजे 2-2 महिन्याचाच फरक आहे फक्त. काय नाही करत, काय नाही करत. सो इथे बाहेर असं काहीच आहे. म्हटलं बाहेर जरा राऊंड मारून येऊयात. खूप छान असं क्लायमेट झालेलं आहे. पाऊस खूप वेळा पडून गेला. सो आम्ही आतमध्येच होतो. आता थांबलाय पाऊस तर म्हटलं जाऊयात बाहेर. तर हा एक त्यांचा डॉगी वाटतं, तो आमच्या सोबतच आहे. अशीच राहू द्या छत्री, फक्त मला छत्रीत घ्यायचंय तुम्हाला. परत परत परत. ठीक आहे, ठीक आहे. चल, मला वाटलं दोघं आपले डोके असे गेले पाहिजे आतमध्ये. डोकाय फक्त मी कव्हर 1 2 3 स्टार्ट. आपण करू का परत? हा?
छत्री फिरवा. त्यांनी असं डोकं असं नाही केलं ना? होणार पण नाही ते. नाही असं नाही केलं ना डोकं. दिसत नाही ते. हा काय वाद कमी व्हायला लागले कोणाची आपले. हा आमच्यात आता भांडणं खूप कमी होतात. स्नेहल आता समजदार झाली. पहिली ती लहान होती, आता ती मोठी झाली. किती फुटाची झाली काय? आता मला पोरगं झालं. आता तिला पोरग झालं. हे गोंड्याच पोरग. हा त्याला पाहिजे कॅमेरा. हा येस. आणि इकडे बघ. हा बाबा लागेल बाबा. फक्त हातात पाहिजे ते दिसलंय ना मग मला हातात द्या. दादा कसं वाटतंय? खूप मस्त, खूप छान. तुमच्या बर्थडेचं डेकोरेशन चाललंय. तुमची बायको एवढे एफर्ट्स घेते. बायकोची इच्छा. बायको एवढे एफर्ट्स घेते तुमच्यासाठी. कसं वाटतं दादा? काय करणार? लागतं बायका. ऐक तो असं मित्राचं चालतंय आपलं. बसले टेबलला केला बर्थडे. बायकांचं असतं हे असलं डेकोरेशन करा. सो असं काहीसं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. शॉर्ट आणि सिम्पल. हे तर इथलंच होतं, हे घरून आणलंय. केकची ऑर्डर आम्ही त्यांच्याकडनंच घेतली. सारंगला गरम होत होतं, स्वतःचे कपडे काढले. चलो येस कट करायचं. तुम्हाला काय स्पीच द्यायचंय? व्हेरी मच तरीश पार्क फॅमिली नाही माझी. तरीश पार्क फॅमिली बोलती ना मन की बात. ओके चलो आता आपल्याला कॅप्स करायचं. सांग चलो स्टार्ट. 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर संग्राम दादा. हॅपी बर्थडे टू यू. कॅमेरा हातात पाहिजे. येणार धर. हे घे तोवर. हे घे. बलून बलून. या ना तुम्ही पण. अरे दोघांचं काढ नाही ना. दोघांचं नाही. शारंग